माझं नाव सचिन लिंबाजी गिरी, राहणार राजेगाव, तालुका मानगाव, जिल्हा बीड. प्रथमतः मी सांगू इच्छितो की आम्हाला हा ऊर्जा शेती हा प्रकल्प चौरे सरांच्या मार्फत कळालेला आहे. त्यानंतर सर आणि आपले मॅडम आल्या, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तर ते म्हणले आपल्याला आता गव्हाचा हंगाम चालू आहे, सीझन, तर आपल्याला गव्हाच्या बॅग तुम्हाला द्यायच्या. तर आपली एक बॅग होती 20 किलोची, तर आपल्याला 14 कट्टे झाले सर त्याला. तर आता हे आपण असं केमिकल हे टाकतो शेतीला, त्याला आपण काय टाकलं नाही, एक खताचा दाणासुद्धा नाही टाकलेला आपण, त्याला काहीच नाही, खत नाही, फवारणी नाही. जे तुम्ही 2 बॉटल दिली त्या का त्याची तेवढी फवारणी केली आपण त्याला. पहिल्या वेळेस तुम्ही तर आलता सर, आपण गहू बघितला होता खाली आपला, त्या शेतीला मी तुम्हाला म्हणलं आपल्या शेतीला असं ते बुरा आल्यासारखं, म्हणजे पांढरं बुरशी आल्यासारखं झालं ना. तर तुम्ही काय म्हणले, होऊन जाईन. रोज फोन करायचो ना, सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम. तर त्या नसतं बसायचो मी ते 10 मिनिट. ऊर्जा शेतीतून तर ते बुरशी पण कमी झाली सर शेतीची. ऊर्जा शेती तर शेती तर सुधारतीच, पण माणसं पण थोडं मन शांती, समाधान, नातेसंबंध हे फरक 100% पडते सर, 100% फरक पडते ह्याच्यात. आणि तो पडला आहे. ऊर्जा शेतीतून जे साध्य काय झाले, आता आमचं म्हणजे 6 माणसाचं कुटुंब आहे. माझा मनाचा आहे समजा विश्वास की आपण आता जे खायलोत गहू, ते आपण त्याला केमिकल नाही, खत नाही, काही नाही, एवढं मनाला साध्य समजा माझ्या शांती की आपण चांगलं खायलोत म्हणून. ह्याच्या आधी काय आपण बरोबर आम्ही खत टाकायचो, फवारण्या करायचो, ते मला त्यात साध्य झालं वाटतं. तेवढं खताचा खर्च सांगतो सर तुम्हाला. पहिल्यांदा आज गहू जर पेरायचं म्हणलं एक बॅगला, तर 1 पोते, तर 1 पोत्याची किंमत आज 2200 रुपये आज आहे. त्यावेळेस 2000 होते, आज वाढे समजा 2000 रुपये ते वाचले. त्याच्यानंतर आपण एक साधी जरी फवारणी केली तर 600-700 रुपये तिथं जातील. तिथे ते 700-800 गाड्याचे समजा 500, ते 1000 रुपये आणि हे 3500 हे झाले. त्याच्यानंतर पुढचा खर्च आपण काय करतो सर, एवढा समजा गहू झाला, पिवळा जरी वाटलेला आपण त्याला युरिया मारतो. ते युरियाचे 2 बॅग तर सहज मारतो एकरी आपण. ते 2 बॅग म्हणजे ते 800 रुपये वाचले. तर जवळपास 4500 रुपये खर्च वाचला सर आपला ह्याच्यात. इतर शेतकऱ्यांना सांगणार समजा मी की आता माझे मित्रच आहेत 2-3 जण, आता त्याच्यानंतर त्यांचे कॉल झाले सरकडं आमच्याकडं, तर तुमच्याशी बोलणं करणारच सर. म्हणलं अजून मी सरला ते येशीत म्हणलं, आपले 4-5 जण मित्र आहेत सर, अजून ते नावं द्यायचेत आपल्याला. तर मी त्यांना माझं समजा मनाचं सांगितलं की ऊर्जा शेती जर केली, एक तर तुमच्या कुटुंबाला निरोगी आणि हे खायला भेटन, एक त्या मनाला शांती, 2, आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला जे सरचं आपलं मार्गदर्शन, म्हणजे हे मोलाचं मार्गदर्शन ते बी भेटायलंय. आणि चालत काय आपलं काय नाही काय फुलाची पाकळी आपण निसर्ग आपल्याला द्यायला, आपण निसर्गाला थोडं परत द्यावा, ही आपल्या मनात इच्छा आहे माझ्या. बाकी काही नाही सर. रासायनिक खतं नको किंवा फवारण्या नकोत, नैसर्गिक ऊर्जेद्वारे पिकवा तुमचे शेत. मीरामय ऊर्जा शेती, रसायनमुक्त समृद्ध शेती पद्धती. माती सुपीक होते, रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, उत्पादन वाढते, सकस पीक निर्माण होते, निसर्गाचे संतुलन राखते. मीरामय ऊर्जा शेती, खर्च कमी, आरोग्याची हमी. आजच संपर्क साधा 702-80-655-77.